मंडळी, तुम्हालासुद्धा असं लाल सुटूक चटकदार असं लोणचं बनवायचं असेल तर ही रेसिपी कुठेही स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा. पाहिलंत का तुम्ही किती छान असं तवंग आलेलं आहे, छान तेल सुटलेलं आहे आणि मस्त खमंग असं लोणचं तयार झालेलं आहे. कैरीचं लोणचं ज्याला आवडत नाही तो अगदी नामानिराळाच असेल बरं का. तर चला, मी इथे ना 1 किलो कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि स्वच्छ पुसलेल्या आहेत आणि त्याच्या फोडी करून आणल्या आहेत. 1-2 तासासाठी पंख्याखाली ठेवायच्या मोकळ्या करून. आपण आता इथे काही मसाला बनवूयात. त्यासाठी 100 ते 150 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली, 2 चमचे जिरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चक्री फूल, 1 इंच आपण दालचिनी घेतलेली, 4-5 लवंगा, 7 ते 8 आपण मिरी घेतलेली आहेत, 2-4 अशा हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. 1 ते 2 टेबलस्पून बडीशोपसुद्धा घ्यायची. बडीशोपने खूप छान अशी टेस्ट येते. धणेसुद्धा घ्यायचे 3 टेबलस्पून आणि 1 टीस्पून मेथी दाणा आणि मोहरीची डाळ. आपण ते हलक्या रंगावरती 2 मिनटासाठी परतवून घेतलं. जास्त डार्क रंगावर परतवायचं नाही आणि जाडसर वाटून घेतलं आहे. त्याचं टेक्स्चर बघू शकतात. आणि मी ते तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण 200 ते 250 ग्रॅम आपण तेल घेतलेलं आहे. ते गरम करायला अगदी धूर निघेपर्यंत एकदम कडक असं गरम करायला ठेवायचं. आता परातीमध्ये किंवा पसरट मोठ्या भांड्यामध्ये आपण मोहरी जिरा आणि सर्व जे मसाले आहेत ना ते घेतलेत. फक्त त्या मसाल्यामध्ये ना आपण लसूण टाकलेला नव्हता. लसूण आपण नुसतं असं ठेचून या ताटामध्ये टाकायचं आहे. आता तिखट तुम्हाला किती तेज हवं आहे हे लोणचं त्यानुसार तुम्ही घ्या. इथे मी 3 ते 4 टेबलस्पून आपण तिखट घेतलेले, 2 टेबलस्पून आपण हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून इथे हिंग घेतलेलं आहे. हिंग जरूर टाका. आणि मीठ हे ना आपण आपल्या अंदाजानुसार घ्यायचं, साधारण 4 ते 5 टेबलस्पून घ्यायचं. आता इथे तेल छान गरम झालेलं आहे. तर सर्वात आधी आपण ते तेल आहे ना लसणावरती टाकायचं, म्हणजे लसूण छान खमंग तळला जातो. त्यानंतर मग ती मोहरीच्या डाळीवरती टाकायचं आणि ना हे तेल आहे ना आपण थोडं थोडं टाकत जायचं आणि सर्व जे जिन्नस आहेत ना ते एकत्र करत राहायचं. एकाच वेळेस सर्व तेल नाही टाकायचं. कसं आहे, म्हणजे एकाच वेळेस टाकलं तर त्याचं टेम्परेचर लो होईल आणि बाकीचे जिन्नस छान असे खमंग तळले जात नाहीत. म्हणून असं थोडं थोडं टाकत जायचं तेल आणि जिन्नस सगळे मिक्स करत राहायचे. म्हणजे या तेलाच्या गरमीमध्येच ती मोहरीची डाळसुद्धा छान तळल्या जाते आणि तिखटलाही छान फोडणी बसते. तर ते छान तिखट, हळद, छान जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे आपण मिश्रण आहे ना थंड करायला ठेवायचं. थंड करताना ठेवताना आहे ना अधूनमधून थोड्या वेळाने हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करत राहायचं, जेणेकरून त्याचं मीठ आहे ना ते व्यवस्थित मिक्स होत राहील, एकजीव होईल. अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आहे ना थंड करायला ठेवायचं. चांगलं 2-3 तास पंख्याखाली ठेवा. पूर्ण गार झाल्यानंतरच त्यामध्ये आपण फोडी टाकणार आहोत कैरीच्या. नाहीतर लोणचं खराब होईल बरं का. गरम असताना जर तुम्ही मिक्स केलं तर. कैरीच्या फोडी थंड झाल्यानंतरच, हे मिश्रण थंड झाल्यानंतरच टाकायच्या आहेत. आता हे छान असं मसाला आपण थंड करायला ठेवूयात पंख्याखाली. आता लोणच्याचा मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण काय केलं आहे, त्याच्यामध्ये आपण या फोडी टाकलेल्या आहेत कैरीच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि रात्रभर तुम्ही हे झाकून व्यवस्थित ठेवा, म्हणजे छान एकजीव होईल. त्या कैरीच्याला पण पाणी सुटतं आणि त्या मसाल्यालासुद्धा पाणी छान सुटतं, एकजीव होतं मिठामुळे छान. आणि पुन्हा एकदा सकाळीसुद्धा झाकण उघडून, म्हणजे याच्यावर जे आपण ताट झाकलेले ते काढायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि साधारण 1 दिवस अख्खाभर असं तसंच ठेवायचं आणि मग नंतर आपण बरणीत भरायचं आहे. तुम्ही यामध्ये चवीनुसार आहे ना गूळसुद्धा टाकू शकता. तुम्हाला गूळ टाकलेलं, गोड आंबट लोणचं आवडत असेल ना तर त्यामध्ये आवडीनुसार चवीनुसार गूळ टाका. तो बारीक चिरून टाका किंवा किसून टाका, म्हणजे लवकर तो मिक्स होईल. अशा पद्धतीने गोड आंबट छान असं कैरीचं लोणचं तयार होतं. तर आता मला हे व्हॉइस ओव्हर करतानाच अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा. तुमचं वर्षभर लोणचं अगदी तसंच राहणार आहे. तर एक खास टिप अशी आहे की लोणचं जेव्हा आपण बरणीमध्ये भरतो, बरणी स्वच्छ असावी, कोरडी असावी. तुम्ही उन्हामध्ये ठेवून ती छान कोरडी करून घ्या. त्यानंतर आपण त्यामध्ये हे लोणचं भरल्यानंतर वरती साधारण 1 इंचभर तेलाचा थर राहील
अशा पद्धतीने तेल वरती असलं पाहिजे बरणीमध्ये, म्हणजे लोणच्यावरती बुरशी येणार नाही. आणि याला पाण्याचा चमचा अजिबात लावायचा नाही. आपल्याला जेव्हा घ्यायचं असेल लोणचं, रोज वापरासाठी काढायचं असेल ना, ते एका वेगळ्या भांड्यामध्ये, वाटीमध्ये तुम्ही हे लोणचं काढा. आवश्यकतेनुसार थोडं थोडं लोणचं काढत राहायचं, म्हणजे उष्टे चमचे जात नाही आणि पाणी जात नाही त्यामध्ये. आणि हे लोणचं एका साईडला व्यवस्थित झाकून ठेवायचं. तर सुरुवातीला झाकण लावू नका तुम्ही. 3 ते 4 दिवस आहेत ना, एखादा मलमलचा कपडावरती बांधून ठेवा आणि त्याला असं दोरीने बांधा, म्हणजे त्याला छान हवासुद्धा मोकळी खेळती मिळते आणि त्याला छान असं लोणचं मुरण्यासाठी मदत होते. ठीक आहे, असं करायचं. आणि मग नंतर 3-4 दिवसांनी आपण झाकण लावू शकतो. आणि हो, अधूनमधून आहे ना, एक दिवसाला सुरुवातीला चमच्याने ढवळत राहायचं आहे, म्हणजे या फोडी वर खाली होतील आणि मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स होईल, छान लोणचं मुरलं जातं. तर चला, तुम्हीसुद्धा असं रेसिपी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला लोणचं आवडलं की नाही ते. तर कैरीचं लोणचं बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती याच नावाने, म्हणजे मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने अकाउंट आहे आणि पेज आहे, तर तिथे तुम्ही फॉलो करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि हो, असाच तुमचा सपोर्ट असू देत आपल्या चॅनलला आणि तुमचा भरघोस प्रतिसाद मिळत असतो, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.